वृश्चिक राशीसाठी 11 मे ते 17 मे 2026 हा आठवडा अत्यंत गूढ, परिवर्तनशील आणि अंतरंगात खोलवर बदल घडवणारा ठरणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच ग्रह ताऱ्यांची जी स्थिती तयार होत आहे ती साधी नसून एका मोठ्या आत्मिक जागृतीची सुरुवात दर्शवते. वृश्चिक ही मुळातच गूढ, रहस्यमय आणि अंतर्मुख राशी मानली जाते आणि या आठवड्यात आकाशातील ग्रहांची चाल तुमच्या या गुणांना आणखी तीव्र करणार आहे. या काळात चंद्राची चाल विशेष महत्त्वाची ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र तुमच्या भावनांना हलवून सोडू शकतो. मनात काही जुने विचार, आठवणी किंवा अपूर्ण गोष्टी पुन्हा वर येऊ शकतात. पण हे नकारात्मक नसून ही एक प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया आहे. जे काही आतमध्ये दडलेले आहे ते बाहेर येत आहे, जेणेकरून तुम्ही हलके होऊन पुढे जाऊ शकाल. मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याची स्थिती तुमच्यावर थेट प्रभाव टाकते. या आठवड्यात मंगळाची ऊर्जा तुमच्यात प्रचंड ताकद, धैर्य आणि कृतिशीलता निर्माण करेल. तुम्ही काही ठिकाणी निर्णय घेण्यास तयार व्हाल, पण त्याच वेळी ही ऊर्जा योग्य दिशेने वापरणे खूप महत्त्वाचे आहे. जर राग किंवा उतावळेपणा वाढला तर त्याचे परिणाम थोडे त्रासदायक होऊ शकतात. शुक्र आणि बुध यांचा एकत्रित प्रभाव तुमच्या नातेसंबंध आणि संवादावर प्रभाव पाडणार आहे. शुक्रामुळे नात्यांमध्ये आकर्षण, प्रेम आणि जिव्हाळा वाढेल, तर बुधामुळे संवाद सुधारेल. त्यामुळे एखादे तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या खास व्यक्तीसोबतचे संबंध अधिक घट्ट होऊ शकतात. गुरुची अनुकूल दृष्टी या आठवड्यात तुम्हाला एक अदृश्य संरक्षण देत आहे. जरी काही गोष्टी थोड्या कठीण वाटल्या तरी शेवटी त्या तुमच्याच फायद्यासाठी वळतील. गुरु तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य मार्ग दाखवेल. विशेषतः करिअर, शिक्षण आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला एखादी चांगली संधी मिळू शकते. शनीचा प्रभाव तुम्हाला संयम आणि जबाबदारीची जाणीव करून देईल. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, पण शनी तुम्हाला शिकवत आहे की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. या आठवड्यात तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, पण त्या प्रतीक्षेचा शेवट सकारात्मक असेल. वृश्चिक राशी नक्षत्रांच्या दृष्टीने पाहिला तर या आठवड्यातील ऊर्जा गुपित उलगडण्याची आहे. काही गोष्टी ज्या आतापर्यंत अस्पष्ट होत्या त्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. एखादे सत्य तुमच्यासमोर येऊ शकते जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. या सर्व ग्रहताऱ्यांची हालचाल एक गोष्ट स्पष्ट करतात. हा आठवडा तुमच्यासाठी केवळ बाह्य घटनांचा नाही, तर आत्मिक परिवर्तनाचा काळ आहे. तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखाल आणि तुमच्या भीतींना सामोरे जाल. त्यातूनच अधिक मजबूत बनाल. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा एक वेगळीच ऊर्जा घेऊन येत आहे. जणू काही आतापर्यंत शांतपणे साचलेली शक्ती आता योग्य वेळी प्रगट होणार आहे. बाहेरून सर्व काही साधं वाटेल, पण आतून परिस्थिती तुमच्या बाजूने वळत चालली आहे. हा काळ हळूहळू पण ठाम प्रगती दाखवणार आहे. कामाच्या क्षेत्रात सुरुवातीला थोडासा दबाव जाणवेल. काही जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात, पण इथेच तुमची खरी ताकद दिसून येईल. तुम्ही ज्या शांतपणे आणि लक्षपूर्वक काम करता त्याची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. एखादी जुनी मेहनत आता फळ देऊ लागेल. अचानक एखादी संधी तुमच्या समोर येऊ शकते, जी पहिल्यांदा साधी वाटेल पण पुढे जाऊन मोठा बदल घडवू शकते. नोकरीत स्थैर्य वाढेल आणि काही लोकांना पदोन्नतीची चाहूलही लागू शकते. आर्थिक बाबतीत हा आठवडा हळूहळू उंचावणारा आहे. मोठा झटका नाही, पण सातत्याने सुधारणा दिसेल. अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार मनात येईल, पण थोडा विचार करून निर्णय घ्या, कारण योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णय पुढे मोठा फायदा देऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन दिशा मिळण्याची चिन्हे आहेत. प्रेमाच्या बाबतीत हा काळ थोडासा गूढ पण खूपच सुंदर आहे. तुमच्या मनात जे काही चालले आहे ते शब्दात व्यक्त करणे थोडे कठीण वाटेल, पण समोरची व्यक्ती तुमच्या भावना समजून घेईल. जे नाते थोडे दूर गेले होते ते पुन्हा जवळ येण्याची शक्यता आहे. एखादा अनपेक्षित संवाद किंवा भेट तुमच्या नात्यात नवीन गोडवा आणू शकते. जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी एखादी खास व्यक्ती अचानक आयुष्यात येऊ शकते, जणू काही नियतीने ठरवलेली भेट. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा समजूतदारपणाचा आहे. काही छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, पण त्यातूनच एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षित असलेला पाठिंबा या आठवड्यात मिळू शकतो. एकत्र घालवलेला वेळ तुमच्या नात्याला अधिक मजबूत करेल. हा आठवडा फक्त बाह्य यशाचा नाही, तर आतल्या शक्तीची जाणीव करून देणार आहे. तुम्हाला काही क्षण असे मिळतील जेव्हा तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल. काही गोष्टी ज्या तुम्हाला आवडत होत्या त्या आता हळूहळू मागे पडत आहेत. काही गोष्टी ज्या तुम्हाला अडवत होत्या त्या आता हळूहळू मागे पडत आहेत. ज्याची तुम्ही वाट पाहत होता त्या बदलाची सुरुवात झाली आहे.
फक्त ती शांतपणे घडत आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यात जे काही शांतपणे घडत आहे तेच पुढे जाऊन मोठा बदल घडवणार आहे. प्रत्येक गोष्ट मोठ्या आवाजात, मोठ्या घटनेत दिसली पाहिजे असे नसते. काही वेळा सर्वात मोठे परिवर्तन हे अगदी शांतपणे आतून सुरू होते. तुम्हाला कदाचित असे वाटेल की मी खूप प्रयत्न करतोय पण अजूनही तितका परिणाम दिसत नाही, पण इथेच खरी गोष्ट दडलेली आहे. विश्व तुमच्यासाठी पाया तयार करत आहे. जसं एखादं झाड वाढायच्या आधी त्याची मुळे जमिनीत खोलवर पसरतात, तसंच तुमचं आयुष्यही सध्या आतून मजबूत होत आहे. या आठवड्यात तुम्ही घेतलेले छोटे निर्णय, केलेली छोटी मेहनत आणि ठेवलेला संयम हे सगळं मिळून पुढच्या काळात मोठं यश देणार आहेत. त्यामुळे आता काहीच होत नाहीये असा विचार मनात येऊ देऊ नका, कारण प्रत्यक्षात खूप काही घडत आहे, फक्त ते अजून पूर्णपणे दिसत नाही. एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवणे. वृश्चिक राशीची खरी ताकद म्हणजे त्यांची जिद्द आणि आतली शक्ती. तुम्ही एकदा ठरवलं तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. पण कधी कधी परिस्थितीमुळे आत्मविश्वास थोडा कमी होतो. या आठवड्यात तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःची ताकद ओळखायची आहे. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी हळूहळू संपत आहेत. काही जुने विचार, काही नकारात्मक भावना किंवा काही अशा गोष्टी ज्या तुमच्या प्रगतीत अडथळा ठरत होत्या, हे संपणे गरजेचं आहे, कारण त्यातूनच नवीन सुरुवात होते. त्यामुळे काही गोष्टी निघून जात असतील तर त्याला धरून बसू नका, जाऊ द्या, कारण त्याऐवजी काहीतरी चांगलं येण्यासाठी जागा तयार होत आहे. या आठवड्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. चांगले अनुभव तुम्हाला आनंद देतात आणि कठीण अनुभव तुम्हाला मजबूत बनवतात. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी ती स्वीकारा आणि त्यातून काहीतरी शिका. आणखी एक सूक्ष्म पण महत्त्वाचा संकेत, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कधी कधी बाहेरचं जग काहीतरी वेगळं सांगत असतं, पण आतून एक वेगळीच जाणीव होत असते. तोच तुमचा खरा मार्गदर्शक आहे. या आठवड्यात तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील आणि तेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. शेवटी हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवून जाईल, मोठं यश अचानक मिळत नाही, ते हळूहळू तयार होतं. म्हणूनच घाई करू नका, स्वतःवर शंका घेऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं, विश्वावर विश्वास ठेवा. तुम्ही जिथे आहात तिथेच योग्य आहात. तुमच्यासाठी जे ठरले आहे ते तुमच्यापर्यंत येत आहे. योग्य वेळ येत आहे आणि त्या वेळेस तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल.